आई काळजी घ्यायची बरं का. हा संपली यात्रा आणि ती आता मग जावं म्हणतोय. होय जायचं होय. आता बरेच परत दिवस कसं झाले ना. पाऊस येईन परत संध्याकाळपर्यंत 2-1 तासात. अरे काय मामी काय म्हणता बसा. पाहुण्यांचं लय लाड गेला असते मग हा झाला का पाहुणचार करून. बया कशाचा लाडू. लाड म्हणजे पाणी आण त्याला. अहो जाव राहू द्या राहू द्या. अहो तुमच्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. मी तर सह्यद बी नाही बरं का इकडं पण आज जरा मुद्द्यालाच हात घालायचं म्हणून आलोय. पाण्याने काय केले कबर च्या तांबर पाण्याचा धर्म आहे. अरे वा तुम्हाला तर लय कर्तव्य आणि धर्म कळायला लागला. तू तर अजून नाराज आहे काय? नाराज सुटली नाही अजून? ए अरे तू तर बोलूच नको रे. अरे खरा डाकू तर तू आहे. हा एक नंबर डाकू आहे आणि मामींची बरोबर जोड भेटली. सारख्याला वारकं भेटलं आमच्या सारखं गेलं कुच खात. आता यांचं हे काय तुला करायची माहित होतं पण तिचं प्रेम असलं पाहिजे ना. अहो प्रेम बिम काय नाही. मामाची पोरगी होती दिली असती तर काय मेला असता का मामा. हा ए तुम्हाला तिकडे भेटत नाही काय. भेटत नाही का म्हणजे अहो, लहानपणी तर लय चिडवायचे मला. मामाची पोरगी हीच बायको करायची आणि मोठं झाल्यावर काय किडं लागलं होतं का मला. हा लग्नाच्या आधी तुला दिली 56 काय मला देणं दिली? गेलं. आपण भाऊ भाऊ येत राव असं काय करतो तू? हे बघ बोलू नको ली. आणि भाऊ भाऊ आहे ना आणि बापचं सारखंच आहे ना मामाला. मग तुला बरा वाटणीतला हिस्सा दिला रे. तुला आईच्या वाटणीतला हिस्सा दिला बायकोच्या दिला आणि मला आम्हाला काय थोडा. आणि काय रे तू माझा भाऊ आहे. अरे तू माझा भाऊ नाहीच. तू जर माझा भाऊ असता ना माझं लग्न होऊन दिलं असतं. तुझ्या दुश्मन आहे तू बोलूच नको काय. आणि मामी कशाला एवढे तक करता कोणाला कवायना दिली ना. अन्याय झाला इथं माझ्यावर तक तक करताय म्हणजे. हा पटलं का तुम्हालाही पटलं. आम्ही काय यात्रेला बोलिले का मामीने आमंत्रण दिले? तू कस काय आला इकडे? कस काय आला म्हणजे माझ्या मामाचं घरी मामीने नको बोलू. आणि तुझं काय कारण आहे बोलायचं. तुझं घर काही का घरात मी घेतला हिस्सा होय रे. नसलं तरी माझं घर आहे हे. हा माझाच नवरा आहे तो. घर ठेवला असन मामाला पटांगण दिला असन जावयाला तेवढं जमतंय. आहे का नाही. आम्हाला उभं राहायला जागा नाही इथं. अहो मामी एवढा स्वार्थीपणा बरा नाही. सगळ्या बहिणी सारख्या धरल्या होत्या ना मामानी काय याच्या आईला हिस्सा दिला. आमच्या आईने काय पाप केली. पण नका तक करू तुम्हाला पुढे कमी काय एवढं जुन जाता. हे आईला आमचं चुकलं तरी तहसीलदार म्हणला होता सह्या देताना सांभाळायचं नाही भाऊ नका देऊ सह्या. आमच्या आया पडल्या भोळ्या देऊन टाकल्या सह्या. कशाचं काय ना पोरगी ना जमीन ना काय मामाने काय दिलंय. पत्र देता का घरावरला आम्हाला. नाही नाही काढून ने एवढी वेळ नाही आली आमच्यावर आणि तुम्ही तर ती बी न्यायला बसलाय. अरे तू बोलूच नको रे. अरे तू भाऊ नाही निवड डाकू आहे डाकू. हो बासकी काय बासकी अहो कळू दे ना शेजाऱ्या पाजाऱ्यांना काय गुणाच आहे आमचा मामा. दिवशी सगळे रस्त्यावर पाहून येतात तेच मोकार कांगार करू नको. तुझी सवय सोडून दे. आवाजाने ऐकते लोक एवढा आवाज सोड्याव. कोण ऐकायला मोकळं नाही पडलं तुमच्या घरात काय चाललंय ती. अख्ख्या गावाला माहितीये तुम्ही अरे काय बाबा केलंय. बस की आता बस की किती बोलशील भावड्या. भर दुपार दारू पिऊन आला का रे? ए अरे तू तर निवड डाकू आहे तू. अरे लोटारू आहे लोटारू. बासकी ही नक्की टाकलेली अरे दिसते. काय मामाचीच केली का कोणाची केली? मी बर बायको केली काय अशी नाही ना दुसरी पोरगी आणली कोणती? अरे पण काय केली मला करायची होती ना. मग ही खंत आहे तुझ्या मनात आत्ताशी कळतंय मला. अरे ही खंत नाही मला. खंत ही मामाने तुझ्या भावाची वागणूक दिली मला. अरे दोन्ही भाचं सारखं होतं ना एकाला पोरी का दिली त्याने. मग आता काय अर्धी अर्धी द्यायची होती का? अर्धी अर्धी द्यायची म्हणजे आता तेवढंच करायचं का मग खून करायचा का आम्ही. हा मग आता तेच करायला मला बस. दुसरे देऊ. मामीचे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला बघायचे. एखादी पोरगी बघते सांगते ना अहो तुम्हाला. आमच्या बहिणीची देऊ चाललंय तेच खेळ. बहिणीला विचारलंय म्या. अहो यांचा प्रयत्न चालू आहे म्हणजे आता घाबरलेच ही मला. काय घाबराय संबंध आहे तुम्हाला देऊ म्हणल्यावर देऊ ना पोरगी. पण म्हणले यंदाच्या वर म्हणले शिकवायची आमच्या बहिणीची मुलगी आहे. हा हा मग दे. म्हणजे आम्हाला पोरी भेटत नाही काय. आम्हाला पोरी भेटत नाही. मग आता तर आता वेळ म्हणला डाकूनी डाका टाकलाय डाकूनी डाका टाकला. अरे मला हीच मामाची पोरगी करायची होती म्हणून म्हणत होतो. आम्हाला ते पोरी बाहेर उतार आलाय. आम्हाला भिकरायला लागली आणि तुमचं आहे ना तुमचं ही सगळी कागद काढणार आहे मी. कशाबद्दल आणि काय करणार आहे? काय करणार आहे पहिली केस टाकणार आहे मामावर फसवणुकीची टाकणार आहे. आणि तुझ्यावर तर काय तू तर लोटारोचे निवड. म्हाताऱ्या माणसाला किती कागद गोळा केले आणि टाकले तरी काय कळणार आहे. आता तळ भरले तळ्यात कमी जाय घालीनात कागद. नाही 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 वरपर्यंत ओळख आहे आपली. हा पर ओळख तशीच ठेवा तुझंच बघ
आणि तुलाच एखादी पोरगी बघ आणि लग्न कर. अरे तुला तर मी सोडणारच नाही. केंद्र तिकडं पार हा बाहेरपर्यंत ओळखी आहेत आपल्या. सगळी फिल्डिंग लावली मी. अरे मी तेवढंच सांगाय आलतो. मी काही इथं बिकाना मागाय आलो तुम्हाला. जा, जा. हा आणि कागदपत्राची काय गरज आहे मग आम्हाला आमचं नाही यायची अरे केस टाकणार रे. आल्या वाटत काय गरज आहे बघा तुम्हाला आता आहे चौकीच हवा आहे. साऱ्या दुनियाच्या ओळखी आहेत मला तिकडं तुमचं बागन आता जेलमध्ये बसा तिथं कळेल मग सगळी आहे. निघ पाणी सुट्टी नको जा. निघ म्हणजे मला हाकलतो काय तू. जा चाललोय मी. तुम्ही तयारी करा. चंबू गाबा बांधून ठेवा. कशाची? एकाला जेलमध्ये आता सुट्टी नाही. हा कुठं टाक. जेल वरपर्यंत ओळखीत आपल्या. हा. असते तिकडे बरे. फोन करून ठेवल्या सगळ्या मंत्र्यांना. पडलंय का जरा मेड फीड झालंय. पिलेले ते पियाल्याच्या नारात बोलत ती भले भले गेले आता परिणाम झाल्यासारखं करते ती. हा. झाला असं काहीतरी होता डोक्यात का जीव टेन्शन तुझा बी होता का काय बोलताय हो तुम्ही? मग? त्याला मी काय करू? एक साइड होतं का वन साइड त्याचं. हा असं मला काय ते माहित. त्या सचिनचं लय मनावर डोक्यावर घेऊ नका. आपलं निवांत राहा. चला आता कोण पाऊस पडाय पाऊस आभाळ आलेलं आहे. काळजी घे. येतो आम्ही परत. हा बरं चल. काय बाया पोरींच्यासाठी अजून बी तक तक करीत आहेत त्यांना तिकडे भेटत नव्हती वय इथं आल्यात हात पाय आपटा लेकराच्या माझ्या माग